समाजसुधारक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काही मोजके चेहरे आठवतात, जसे छत्रपती शाहू महाराज, आंबेडकर, महात्मा फुले इत्यादी. पण भाऊराव पाटील किती जणांना आठवतात नक्की सांगा. हे त्यांच्यावरील छोटासा लेख मी तुमच्यासाठी आणला आहे. तर आपल्या मुलास कोल्हापूर दरबाराची दरमहा 10 रुपयांची स्कॉलरशिप मिळते हे कळल्यानंतर तातडीने कोल्हापूरला येऊन त्या रकमेतील फक्त 2 रुपये त्याला खर्चासाठी ठेवायला सांगून उर्वरित 8 रुपये आपल्या सार्वजनिक संस्थेमध्ये जमा करायला सांगणारे ते एकमेव संस्थाचालक वडील असावेत. आपली स्वतःची इतकी मोठी शिक्षण संस्था असूनही मुलाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला तेव्हा मुलाला पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात, तू संस्थेमध्ये नोकरी करू नये अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती व आजही आहे. ज्या संस्थेच्या स्टोअर्समध्ये तू काम करीत आहेस त्या स्टोअर्सला चालू साली फारसा नफा झालेला नाही व यापुढेही मुळीच होणार नाही. त्यामुळे स्टोअर्सला नोकर कमी करावे लागतील. त्यात तुला कमी न करता दुसऱ्यास कमी करावे लागेल हे स्वाभाविक आहे. अशा वेळी तू होऊन नोकरी सोडावीस व विमा कंपनीचा अगर इतर धंदा तू करावा अशी माझी तुला प्रेमाची सूचना आहे. या घटनेतून कर्मवीराच्या तत्वनिष्ठेचे आणि त्यागाचे दर्शन घडते. छत्रपती शिवाजी कॉलेज हे संस्थेचे पहिले मोफत व निवासी कॉलेज त्यांनी 1947 मध्ये सातारा येथे सुरू केले. तेव्हा शिवरायांच्या नावावरून काही मंडळींनी शंका उपस्थित केली. त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्याविषयी सर्व काही सांगून जातात. ते म्हणाले होते, प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचे नाव मी कधीच बदलणार नाही. त्यांनी उभ्या केलेल्या संस्थेवर आजीव सदस्य म्हणून संस्थेस वाहून घेण्याचा शपथ सोहळा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी महर्षी म्हणाले होते की देवाने पुष्पवृष्टी करावी असा हा सोहळा आहे. याची देही याची डोळा. हे जे सुख यांना लाभले ते मला लाभले नाही. समाजसेवा क्रोडाच्या झाडासारखी असते. झाड लावणाऱ्यास फळ खावयास मिळत नाही. यांनी लावलेल्या रोपट्याचा महान वृक्ष झाला व त्याची फळेही त्यांना चाखता आली. भाऊरावांनी कराडमध्ये सुरू केलेल्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची आरतन रक्कम भरण्यासाठी पुण्याच्या मंडईतील लोकांनी त्या काळी तब्बल 25,000 रुपये जमा करून दिले होते. लोकांचा इतका अफाट विश्वास होता त्यांच्यावर. स्वावलंबन हीच शिक्षण हेच आमचे ब्रीद असे ब्रीद वाक्य त्यांच्या संस्थेचे होते. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांची जीवनगाथा अत्यंत रोमांचकारक तर आहेच, पण त्यात नाट्यमय घटना देखील आहेत. आज कर्मवीरांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा आपल्या आयुष्याला प्रकाशमय करून जाईल. मूळचे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री या आडवळणाच्या गावचे रहिवासी असणाऱ्या एका जैन धर्मीय कुटुंबातल्या पायगोंडा आणि गंगूबाई या दाम्पत्याच्या पोटी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी एका मुलाचा जन्म झाला. त्यावेळेस त्या माता पित्यांना वाटले सुद्धा नसेल की आपला मुलगा ऐतिहासिक असं समाजकार्य करून आपलं नाव अजरामर करेल. त्या मुलाचे नाव भाऊराव. आपल्या अलौकिक व ऐतिहासिक अशा समाजकार्यामुळे हा मुलगा पुढे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून जनमानसाच्या हृदयात विराजमान झाला. कर्मवीरांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील. कर्मवीरांचे पूर्वज नशीब आजमावण्यासाठी दक्षिण कन्नडमधून महाराष्ट्रात आले व ऐतोडे बुद्रुक जिल्हा सांगली येथे स्थिरावले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली. त्यामुळे त्यांचे मूळचे देसाई हे आडनाव जाऊन पाटील हे आडनाव रूढ झाले. कर्मवीर अण्णाचे लग्न त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी लक्ष्मीबाई यांच्याशी झाले. त्यावेळी त्यांचे वय 12 वर्षाचे होते. लक्ष्मीबाईचे माहेरचे नाव आदाक्का असे होते. त्यांचे माहेर कुंभोजचे. माहेरचे आडनाव पाटील होते, जे एक प्रतिष्ठित व श्रीमंत घराणे होते. लग्नात त्यांच्या वडिलांनी आपण होऊन लक्ष्मीबाई यांना 120 तोळे सोन्याचे दागिने केले होते. हे दागिने पुढे लोकशिक्षण आणि वसतिगृह यावर खर्ची पडले हे वेगळे सांगायला नको. आपले शिक्षण सोडल्यानंतर कर्मवीर अण्णा कोरेगावला गेले, कारण त्यावेळी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई त्या कोरेगावात होत्या. याच काळात कर्मवीरांच्या जीवनाला कलाटणी मिळणारी घटना घडली. कार्यक्रमानिमित्त घरी पाहुणे मंडळी आली होती. जेवणाचा बेत होता. पाहुणे मंडळी जेवायला बसली. कर्मवीरांची पत्नी लक्ष्मीबाई वाढत होत्या. गप्पा सुरू झाल्या. एका पाहुण्याने विचारले, आपले चिरंजीव भाऊराव काय काम करतात? भाऊरावांचे वडील म्हणाले, काही काम करत नाही, तो एकच काम करतो,
2 वेळा जेवणाचं व गावभर फिरण्याचं. बायकोच्या देखत झालेला अपमान भाऊरावांच्या जिव्हारी लागला. त्यांच्या पत्नीचेही डोळे भरून आले. त्या भाऊरावांना वाढत होत्या. त्यांच्या डोळ्यातले थेंब भाऊरावांच्या ताटात पडले. कर्मवीर जेवत्या ताटावरून उठले. मनाचा निश्चय केला, काहीतरी करून दाखवलेच पाहिजे असा मनाचा निर्धार करून तडक कोरेगाव ते सातारा अंतर पायी चालत आले. खिशात पैसा नव्हता. पूर्वी मुंबईच्या माणिकचंद पानाचंद या जवाहिराकडून मिळालेले काम आपण सोडून आलो. हा मूर्खपणा केला असे त्यांना वाटू लागले. त्यावेळी त्यांना एक कल्पना सुचली, शिकवण्या घेण्याची. त्यांनी तसा संकल्प सोडला. भाऊरावांच्या अंगी एक गुण होता. एखादी गोष्ट मनावर घेतली की त्या गोष्टीचा पिछा पुरवायचा, मग कितीही कष्ट पडत. शिकवणी वर्ग सुरू केले. हळूहळू मुले वाढू लागली. बोलता बोलता मासिक उत्पन्न 90-95 रुपयापर्यंत गेले. पुढे उभयंता दोघेही साताऱ्याला आले. अगदी संस्कृतच्या शिकवण्याही त्यांनी घेतल्या आणि त्यात त्यांच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळू लागले. अण्णाकडे जिद्द चिकाटी असल्यामुळे हे शक्य झाले. त्या काळी मुलांना शिक्षणासाठी दूर गावी जावे लागे. मुलांची राहण्याची सोय व्हावी म्हणून कर्मवीर अण्णा, मधुराव अण्णा मास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर इत्यादी मंडळींनी 1910 साली दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे वसतिगृह पेठ, नेरले या गावी सुरू करण्यात आले. दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ हेच रयत शिक्षण संस्थेचे मूळ रोपटे होय. 14 फेब्रुवारी 1914 च्या रात्री कोल्हापुरात 7वा एडवर्ड व व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासले गेले. वसतिगृहातील मुलांना फूस लावून कर्मवीरांची वसतिगृहातून हकालपट्टी करणारे वसतिगृह प्रमुख लट्टे यांनी हे कृत्य केले असा बनाव करण्यात आला. कर्मवीरांनी त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यावी म्हणून त्यांचा छळ करण्यात आला. कर्मवीरांनी खोटी साक्ष देण्यास नकार केले. एक वेळ मरण पत्करेन पण खोटी साक्ष देणार नाही असे कर्मवीरांनी सांगितले. शेवटी त्यांची निर्दोष सुटका झाली व ते विट्याला गेले. त्यानंतर कर्मवीरांनी ओगले ग्लास वर्क्समध्ये काम सुरू केले. पुढे लक्ष्मणराव किर्लोस्करांनी नांगराचा कारखाना काढला. त्या कारखान्यात ते प्रचारक म्हणून काम करू लागले. यामुळे फिरती सुरू झाली. कर्मवीरांनी महाराष्ट्र पायाखाली घातला. लोकांचे दारिद्र्य डोळ्यांनी पाहिले. अज्ञान हे दारिद्र्याचे मूळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोकांना सज्ञान केले पाहिजे याची जाणीव झाली. दरम्यानच्या काळात कर्मवीरांनी कपूर कारखान्यात नोकरी सुरू केली. कामावर रुजू होताना कपूरने निव्वळ नफ्याचा 10% भाग कर्मवीरांच्या बोर्डिंग विकासासाठी देण्याचे वचन दिले होते. ते कुपरने पाळल्याप्रमाणे कुपरशी भांडण करून त्यांनी ती नोकरी सोडली व पूर्ण वेळ शैक्षणिक कार्याला वाहून घेतले. राजश्री शाहू महाराजांच्या कार्याला आदर्श मानून आपले जीवन व्यतीत करणाऱ्या भाऊरावावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचाही खूप प्रभाव होता. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचे कामही कर्मवीराने पुढे चालू ठेवले होते. 4 ऑक्टोबर 1919 रोजी विजयादशमी काले जिल्ह्यात सातारा येथे सत्यशोधक समाजाची मोठी परिषद भरली होती. या परिषदेत कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था स्थापनेची घोषणा केली. त्यासाठी वसतिगृह सुरू केले. 1908 साली कर्मवीरांना मिस क्लार्क हॉस्टेलच्या नामकरणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. अस्पृश्यांसाठी हे वसतिगृह राजश्री शाहू महाराजांनी सुरू केले होते. तेथे सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर कर्मवीर वसतिगृहात आले. वसतिगृह प्रमुखांनी त्यांना आंघोळ करून वसतिगृहात येण्याची ताकीद दिली. अर्थात कर्मवीरांनी ते जुमानले नाही. मी सकाळी आंघोळ केली आहे व पुन्हा आंघोळ करणार नाही. दलित देखील माणसेच आहेत. घरात कुत्री मांजरीच आलेली चालतात आणि मग माणसाचा विटाळ कसा होतो? आंघोळ केल्यावर विटाळ कसा काय जातो? असलं परखड सत्य पचत नाही. बेशिस्त वर्तनाबद्दल कर्मवीरांना बोर्डिंगमधून काढून टाकण्यात आले. आपली मते ते ठामपणे मांडत आणि त्यावर ते निश्चयपूर्वक अंमल करत असत. याचे मूळ त्यांच्या बालपणात आहे. अगदी किशोर वयातच त्यांचा स्वभाव बंडखोर होता. कर्मवीरांच्या बालपणी कुंभोज भागात सत्यापाचे बंड हे प्रकरण खूप गाजले. कुंपणाच्या काट्या तोडणाऱ्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले होते. सत्यापा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला. रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले व तो फरारी झाला. तो कर्मवीर अण्णाच्या आजोबांच्या ऊसाच्या फळात लपून बसे. छोट्या भाऊरावांना तो अंगाखांद्यावर खेळवायचा.
पराक्रमाच्या गोष्टी सांगायचा, बंडखोरी, सत्यनिष्ठा, अन्यायाविरोधात चीड हे सद्गुण सत्यापाकडून भाऊरावांना मिळाले. त्यामुळेच अन्याय झाल्यास त्यांना संताप येत असे. त्यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे झाले. त्यानंतर विद्यालयीन शिक्षण राजाराम हायस्कूल कोल्हापूर येथे झाले. ते जैन बोर्डिंगमध्ये राहत होते. त्या काळात ते शाहू महाराजांच्या कार्याने आणि विचारांनी भारावून गेले होते. रयत शिक्षण संस्था स्थापण्यामागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे मागासवर्गीयांना विनाशुल्क शिक्षणाच्या संधी निर्माण करणे होय. सर्व जाती धर्माच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून सामाजिक सुधारणासाठी जुन्या कालबाह्य प्रथा, रूढी, परंपरा, चालीरीती बंद करणे, एकत्र काम करण्यावर भर देऊन विद्यार्थ्यांना चांगले वळण लावताना संस्कार देणे, विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्त्व पटवताना त्यांचा आत्मविश्वास वाढवणे. हे करत असताना शैक्षणिक शाखांचे विशाल विस्तारीकरण करून अनेकांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे मोठे कार्य कर्मवीरांनी एखाद्या व्रतस्थ योगाप्रमाणे पार पाडले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक पलटावर त्यांचा तो अद्भुत ठसा उमटला, तो आजही अबाधित आहे. या सर्व कार्यात त्यांना पत्नी लक्ष्मीबाई यांची अगदी मोलाची साथ लाभली. त्या अगदी खंबीरपणे आपल्या पतीच्या पाठीशी राहिल्या. त्यांची सुखदुःखे त्यांनी आपली मानली. त्यांचा स्वभाव देखील कर्मवीरांसारखाच होता याची प्रचिती देणारी एक घटना सांगावीशी वाटते. एकदा निवासी वसतिगृहातील एक मुलगा आजारी पडला होता. कर्मवीर बाहेरगावी होते. लक्ष्मीबाई त्या मुलाची देखभाल करीत होत्या. याच वेळी लक्ष्मीबाईच्या घरून तार आली. आई फार आजारी आहे, लवकर निघून यावे. लक्ष्मीबाईंनी उलट तार केली. वसतिगृहातील माझा मुलगा फार आजारी आहे, भाऊराव बाहेरगावी गेलेत, ते आले की मी येईन. कर्मवीर आल्यानंतर लक्ष्मीबाई आपल्या माईंना भेटायला गेल्या. आपल्या कार्यालाच आपलं कुटुंब मानण्याचा त्यांचा हा दुर्मिळ वस्तल लाभ त्यांच्या कर्तृत्वास बहर आणण्यास खूप युक्त ठरला. वसतिगृहातल्या मुलावर भाऊरावांची मायेची पाखरं असे. भाऊराव वसतिगृहात राहत असत. मुलांचे जेवण व्यवस्थित होते की नाही, मुले अभ्यास करतात की नाही, पहाटे उठतात की नाहीत, हे जातीने पाहत असत. कर्मवीर मध्यरात्री उठत, हातामध्ये कंदील घेऊन झोपलेल्या मुलामधून हिंडत. ज्यांच्या अंगावरील पांघरून बाजूला पडलेले असे त्यांच्या अंगावर पांघरून घालीत.